हे समर्थ. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायच्या अंती अकलकोटी आली यती. रूपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोडप्पाच्या दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोडप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने. व्हावे म्हणून लग्न येते दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापे तृप्त झाले. मायामाय पसाऱ्या ते फसले. ऐसे केले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येती राजपुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे एका निंदिक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करताती. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हासुनी म्हणून म्हणते जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी तो नाना भोग भोगे. साधू लक्षणे याच्या अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तीही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तीन मूर्ती बैसल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शने छुजन असंख्यात पात्रे तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगल नामे गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती. मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढे लागून नाना परी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते श्री समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढे लोटल्या स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढे नाना परी वस्तू नेऊ लागला. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनोदकासी. सूर्य जाता असं स्थळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होत तयासी अनोदक वर्ज असे. जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना. दंडावया कुस्तिक जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामीचरित्र सारावृत्त नाना प्रभुत कथा समंत. सदा परिस्वत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वनरा अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासही पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजराजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद द्या माझी त्या अवसरी राव मल्हारराव राजा अधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपर वर. तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी. येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परीयसी. आपुल्या परी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणि न तयासी निश्चित मानसी असू द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोष राहतो नृपवर. तैसा सभा ही समग्र आनंदित जाहली. नृपती सह सकळ जने त्या परी तात्यांचे सन्माने गौरवून
मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणे भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवे करीत संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐसे याने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोडप्पा प्रती. त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आधारेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्यानं सर्व वशा चोडप्पाला लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोडप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोडप्पा लागून काय दिले सत्वर. मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दरोणी शिशूच्या हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसून. मल्हाररावची या मनी आमच्याविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाई सिद्धीसी. परी पहाव यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासे स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पडून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी. मेहनत घालून स्वामी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहले. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिला समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात ते घेऊन बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभी पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. रूपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर टोकायाच्या चरणी. त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला. मनी पडाले तोंडाचे पाणी. लटलटा कापू लागला. मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंताचे. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्य सोडून. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी पडली बेडी. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला
दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिस्वत षष्ठोऽध्याय गूढः. इति श्री स्वामीचरित्र सारामृत षष्ठोऽध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.